सामर्थी सुवार्ता, शुभवर्तमान रोखण्याचं काम लुसिफर अनेकदा करतो, परंतु त्याने ते रोखणं शक्य नाही, कारण त्या पवित्र देवाच्या योजनेचा भाग आहे शुभवर्तमान गाजवणं. आणि म्हणून ज्या रोम गव्हर्नमेंटने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं, त्याच रोममध्ये प्रभूच्या अभिषिक्तांनी किंवा प्रेषित 2 मध्ये झालेल्या कार्याद्वारे एवढं मोठं कार्य घडलं गेलं की आज संपूर्ण राष्ट्र ख्रिस्ताचा अनुयायी आहे. आणि म्हणून सुवार्ता ही अभिषेकाने भरलेली आहे आणि ती लोकांच्या जीवनातील अंधकार दूर करते, विनाशापासून त्यांना वाचवते आणि तारणाकडे घेऊन जाते. आणि सुवार्ता म्हणजे अंधारामध्ये प्रकाश आहे. सुवार्ता म्हणजे ख्रिस्ताने दिलेली तारणाची हाक आहे. सुवार्ता जीवन बदलणारे आहे. सुवार्ता जीवनात शांती घेऊन येणारी आहे. सुवार्ता आशीर्वादाकडे नेणारी आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये हजारो वर्षापासून शुभवर्तमान कार्य रोखण्याचा प्रयत्न केला गेला. लुसिफरने अनेकदा अपेक्षा केली, परंतु ना याच्या अगोदर तो यशस्वी झाला, ना इथून पुढेही होणार आहे. आणि म्हणून शुभवर्तमान कार्य जे मंडळीवर, जे सेवकावर, जे देवाच्या लेकरावर सोपवण्यात आलेली जबाबदारी आहे ना, ती नेहमी प्रामाणिकपणे पार पाडणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून संकट येणार, वादळ येणार, समस्या येणार, अडीअडचणी येणार, अडखळणं बंधनं येणार, परंतु जेव्हा आम्ही तो वधस्तंभ ख्रिस्ताचा उंचावर लुसिफरच्या छाताडात उभारतो, त्या ठिकाणी तो वधस्तंभावर ख्रिस्त सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकाला त्या अभिषेकाने चालून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत ख्रिस्ताचा वधस्तंभ सर्वत्र उंचवायचा आहे, यासाठी की विनाश होणारे, नाशाकडे जाणारे, नरकाकडे जाणारे लोक आत्मे वाचले पाहिजे आणि त्यांचं तारण झालं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये सेवकावर, प्रेषितावर अनेक संकट आले, अनेक वादळ आले, अनेक समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या, परंतु त्यांना शुभवर्तमान कार्यापासून रोखू शकल्या नाही. त्यांना बंदिवासात टाकण्यात आलं. पवित्र देवाने जेलचे दरवाजे उघडले आणि अद्भुत कार्य त्या ठिकाणी देखील केलं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रेषितांना मारलं गेलं, त्यांना दोंडमार करण्यात आली, परंतु जिथं जिथं त्यांचं रक्त सांडलं गेलं तिथं संजीवन उभा राहिलं. राष्ट्राच्या राष्ट्र ख्रिस्ताला अनुसरणारी झाली, कारण त्या अभिषिक्ताचं रक्त अद्भुत काम करणार आहे. आणि म्हणून आज आम्ही अशाच एका प्रभूच्या अभिषिक्त सेवकाबद्दल पाहणार आहोत, जो माझ्या जीवनाला ऊर्जा देणारं पात्र आहे, जे अगणिक मंडळांसाठी आशीर्वादाचं कारण आहे. आजच्या मंडळांसाठी जो हल्लेला विशेष करून अद्भुत प्रभूचा मार्गदर्शन करणारा अभिषिक्त सेवक प्रेषित पौल, याचं जीवन आजही आम्हाला ऊर्जा देणार आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनाबद्दल जर आम्ही पाहत असताना तो प्रभूचा अद्भुत दास आहे आणि त्याच्या जीवनातून अगणिक गोष्टी आम्हाला शिकण्यासाठी मिळतात. आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये त्याला दमिश्कच्या मार्गावर त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आला. आणि ज्यावेळेस त्याला अनुभव आला, त्याने प्रार्थनामय जीवनात सुरुवात केली. त्याने ख्रिस्ताला डोळ्याने पाहिलं, त्याचं जीवन बदललं गेलं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रेषित 9 आणि त्याच्या
15 वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याबद्दल 14 आणि 15 त्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती यांच्या समोर माझं नाव घेऊन जाण्याकरता तो माझं निवडलेलं पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवेन. इथं हनन्याबरोबर प्रभू येशूचं संभाषण चालू आहे आणि देव त्याचबरोबर बोलत आहे आणि प्रेषित पौलाच्या जीवनाबद्दल देवाचा असणारा उद्देश या ठिकाणी स्पष्ट केला गेलाय. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे देव म्हणतो, प्रभूने त्याला म्हटलं, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती यांच्या समोर माझं नाव घेऊन जाण्याकरता तो माझं निवडलेलं पात्र आहे. प्रियांनो, जसा प्रेषित पौल देवाच्या निवडीतला होता आणि त्याला परराष्ट्रीय राजे, इस्रायलची संतती या सर्वांना शुभवर्तमान गाजवण्याची जबाबदारी त्या पवित्र देवाने दिली आणि त्यानुसार ज्यावेळेस हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाने प्रेरित झालेला, अद्भुत अनुभवाने भरलेला, प्रभू येशूच्या आज्ञेनुसार चाललेला देवाचा सेवक ज्यावेळेस शुभवर्तमान कार्यासाठी त्याने सुरुवात केली, त्याचं अलौकिक जीवन अगणित लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. जगातील सर्वात मोठा सुवार्तिक आम्ही प्रेषित पौलाला म्हणू शकतो. सर्वात मोठं मंडळ्या उभारणारा आम्ही त्याला म्हणू शकतो. खूप मोठं अद्भुत शुभवर्तमानाचं कार्य जगामध्ये घेऊन जाणारा अभिषिक्त आम्ही त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामधील उद्देश या ठिकाणी आम्ही पाहतो, तो देवाच्या निवडीतलं पात्र आहे आणि त्याला जी जबाबदारी परमेश्वराने सोपवली होती ती जबाबदारी पूर्ण करत असताना त्याने पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो शुभवर्तमान किंवा सुवार्तेच्या 3 फेऱ्या काढल्या आणि त्या 3ही फेऱ्यामध्ये त्यांनी अद्भुत अगणित ठिकाणी मंडळ्या रोपण केल्या, ज्या मंडळ्या जगाभरासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि त्या मंडळांना त्याने ज्या प्रकारे नवीन करारामध्ये लिहिलेली पत्र, जे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्याने लिहिलेली, ते त्यांना मार्गदर्शन करणारे आहे. आणि म्हणून या प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये त्याचे जीवन किंवा त्याचे काही वाक्य जर जे आत्म्याकरवी आलेले आहेत ते आम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यापैकी एक वाक्य आहे, संकटे आमची वाट पाहतात. नेहमी संकटामध्ये असणारा हा प्रभूचा अभिषिक्त सेवक कधीही संकटाला घाबरला नाही, कारण देव त्याच्या बरोबर होता. कधीही त्याने शुभवर्तमान कार्यामध्ये माघार घेतली नाही, कारण तो देवाच्या निवडीतला, योजनेतला निवडलेला सेवक होता. आणि म्हणून तो म्हणतो, संकटे आमची वाट पाहतात. आणि त्या वाट पाहण्यामध्ये देखील कुठेही त्याने माघार घेतलेली दिसत नाही. अभिषिक्त सेवकाची ओळख ही आहे, परिस्थिती काही असो त्याही स्थितीमध्ये ते ख्रिस्ताचा वधस्तंभ उंचावल्या विना राहत नाही. आणि जेव्हा वधस्तंभ उंचावला जातो तेव्हा पाप्यांना तो ख्रिस्त आपल्याकडे नक्कीच आकर्षून घेतो. म्हणून त्या प्रत्येकाने प्रेषित पौलाच्या जीवनातून ऊर्जा घेणं गरजेचं आहे. आणि जसं त्या संकटामध्ये देखील तो शुभवर्तमान कार्य करतच होता, आपल्याही जीवनामध्ये सर्व स्थितीमध्ये शुभवर्तमान गाजवणं आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये अजून जर आम्ही पाहिलं तर प्रेषित पौल म्हणतो, मी ख्रिस्ताचा वधस्तंभ शरीरात वागवतो. वादळ येतील, संकट येतील, कष्ट येतील, छळ येईल, त्रास देणारे लोक येतील, परंतु तरी देखील आम्ही त्या स्थितीमध्ये जी परीक्षा आमची चाललेली आहे त्यामध्ये त्या स्थितीला सामोरं जाऊन त्यामध्ये पुढे चालून शुभवर्तमान गाजवणे हे आमचं काम आहे. आणि ख्रिस्ताला आमच्या विश्वासाची त्याद्वारे पडताळणी होते की आम्ही देवावर किती प्रेम करतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांचं जीवन असेल, असं अनेकांचं जीवन असेल, तर त्यांनी स्वतःही पेक्षा त्या जिवंत देवावर अधिक प्रेम केलं. तसं आमची प्रीती त्या पवित्र देवावर असणं गरजेचं आहे. आणि या प्रेषित पौलाच्या जीवनातून जर आज आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या जीवनामध्ये खूप संकट आले, खूप वादळ आले,
परंतु त्याही वादळामध्ये हा प्रेषित विचलित न होता त्याने शुभवर्तमान गाजवलं. आमचंही जीवन त्याचनुसार असणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी करींच्या पुस्तकामध्ये काही वचनं यावेळेस आपण वाचणार आहोत. 2 करिंथ आणि त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 23 वचनापासून पुढील काही वचन यावेळेस मी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलंय, ते अब्रामाचे संतान आहे काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मीही अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छडांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले आणि 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवाने आणलेली संकटे, परराष्ट्रीयाने आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरील संकटे, नामधारी बंधूने आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वामुळे मी अधिक आहे. आणि पुढं या प्रेषित पौलाबद्दल जर आम्ही पाहिलं तर हाच प्रेषित पौल रोमकराच्या पत्रामध्ये लिहितो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करील. याचा अर्थ हा, त्याला आपल्या जीवनापेक्षा ख्रिस्ताचं मोल अधिक होतं आणि म्हणून तो म्हणतो, मी वधस्तंभावर खिळलेला आहे. आज माझ्या ठाई मी जगतो असं नव्हे तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि म्हणून या प्रेषित पौलाचं जीवन, ज्या शुभवर्तमान कार्याचा आघात कळवळा त्याच्या जीवनात होता, त्यामुळे त्याने ज्या प्रकारे काम केलं इतके संकट देखील त्याला थोपू शकले नाही. कारण तो अभिषिक्त होता, अभिषेकाने चालणार होता, आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणारा होता. तसं आमचंही जीवन ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालेल ना, त्यावेळेस नक्कीच येणारे वादळ, येणारे संकट, येणारे सैतानाच्या प्रत्येक योजना, यामध्ये देखील आम्हाला त्याची भीती न वाटता आम्ही धैर्याने शुभवर्तमान गाजवू. कारण देवाने आम्हाला ते कार्य दिलेलं आहे. जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे मंडळीला दिलेली महान आज्ञा परमेश्वराने आहे. आणि त्याकरवी हाच प्रेषित पौल एवढे छळ सहन केला, त्रास सहन केला, सगळं काही झालं आणि एका व्यक्तीने जग हलवून सोडलं. कारण तो देवाच्या निवडीतला पात्र होता. लुसिफर त्याला संपू शकला नाही, परंतु नक्कीच या प्रेषित पौलाने सैतानी राज्यामध्ये मोठा धुमाकूळ घातला. त्याचं कारण हे, कारण तो देवाच्या निवडीतला पात्र होता. त्यानुसार आजही जे देवाच्या निवडीतले पात्र आहेत, किती आहेत त्याला महत्व नाही, परंतु जे अभिषिक्तात चालणारे आहेत ते जग हलवण्याची ताकद ठेवतात आणि त्यांना लुसिफर नष्ट करू शकत नाही, कारण ते देवाच्या अभिषेकामध्ये चालतात. म्हणून या दिवसामध्ये अधिकाधिक शुभवर्तमान गाजवा. देवाने दिलेली इच्छा पूर्ण करा. संकट येतील, वादळ येतील, परंतु प्रेषितांच्या जीवनातून ऊर्जा घ्यायची. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो अनेक लोकांची जीवन आम्हाला ऊर्जा देणार आहे. ते अग्नीमध्ये टाकले शद्रक, मेशक आणि आबेदनगो, त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनापेक्षा विश्वास महत्वाचा होता. ते अग्नी त्यांना नष्ट करू शकली नाही. त्याच प्रकारे आम्ही पाहतो दानियल, ज्याला प्रार्थना करण्यापासून रोखलं गेलं आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो सिंहाच्या गुहेत टाकलं, परंतु तो देवाचा अभिषिक्त निवडलेला दास असल्या कारणाने परमेश्वराने, देवदूतांनी येऊन त्या ठिकाणी सिंहाची तोंडे बंद केली आणि अद्भुत कार्य त्या ठिकाणी केलं. त्यानुसार अनेक प्रेषित ज्यावेळेस बंदीवासात गेले, त्यांच्यासाठी देखील द्वार उघडून प्रभूने आपण त्यांच्या बरोबर असल्याची प्रचिती दाखवून दिली आणि त्याद्वारे त्यांना ऊर्जा मिळाली आणि देवाने अद्भुत काम केलं. आम्ही स्तेफनाच्या जीवनाबद्दल जर पाहिलं, स्तेफनाच्या काळामध्ये स्तेफनामुळे
उद्भवलेल्या संकटामुळे मंडळीची पांगापांग झाली, परंतु जिकडे जिकडे ते गेले तिकडं शुभवर्तमान गाजवणं, सुवार्ता गाजवणं त्यांनी सोडलं नाही आणि त्याचा परिणाम हा झाला. शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आज देखील अगणित लोक तारणापासून वंचित आहे, ख्रिस्ताच्या प्रकाशापासून वंचित आहे आणि म्हणून तोच प्रकाश आज आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जायचा आहे. ख्रिस्त जगासाठी आशा आहे, ख्रिस्त जगासाठी तारण आहे, ख्रिस्त जगासाठी आशीर्वाद आहे आणि जेव्हा आम्ही तो वधस्तंभ उंच करू तो ख्रिस्त सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतल्यापासून राहणार नाही. म्हणून या दिवसामध्ये शुभवर्तमान गाजवा, आत्म्याने चला. लुसिफर तुम्हाला रोखू शकणार नाही, परंतु आपण सर्व लुसिफरचा नक्कीच धुराळा उडवल्या वाचून राहणार नाही. देव सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.